नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। टप्पा गिप्पा केल्यापेक्षा प्रत्येक वार्डामध्ये जर काही मंडळी जर पाठवली समजा थोडीफार, तर हे होऊ शकते हळूहळू हळूहळू। एका दिवशी मसाल तुम्ही सगळं करा तसं शक्य नाही। हे बघ घाण वास यायला लागला, अजून चालताना बी चालता येऊन नाही राहिलं। मी प्रशासक राज असल्यामुळे कारणामुळे 6 महिन्यापासून सांगत होतो, जयचंद भाटीला सांगितलं होतं, सगळ्यांनी सांगितलं होतं, पण कोणीच काम केलं नाही। म्हणजे त्यांच्यावर कोणीच नाही, फक्त नगरपालिकेत गेलं होतं तेव्हा प्रशासक राज होतं। आणि आता बॉडी येऊन 1.5 महिना झाला। ते रोजची समस्या आहे, फोडा लागते। बर ते विशाल भाऊ नगरसेवक बोलले आता पाठवतो पण माणसं पाठवून काहीच फायदा नाही। बर हे फोडून हो ते पहिले काय म्हणजे प्रशासक राज असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। नगरसेवक बरोबर आहे, निवडून आल्यावर करून घेतो म्हणजे। हा विषय महत्वाचा आहे। ते कोणी असो ते नगरसेवक, नाही बरोबर आहे। अध्यक्ष काय असो ना, हो नाही बरोबर आहे, तेवढं सांगा। बरोबर ठीक आहे। हे पाय घाण पाण्याने यावं लागते महिलांना। आता विद्यार्थी बी महिला बी हे लहान मुलं बी घाण पाण्यानं यावं लागते ते पहा तुम्ही। आता बरं झालं नळ गेले नाही, तर नळ चालू असते तर फुल घाण पाणी होतं इथं। आणि अगोदरचा विषय असा होता की प्रशासक होतं 4 वर्ष, आणि जे माजी नगरसेवक होते पहिले त्यांना आपण विचारणा करत होतो। वाढवाईच पहिले घेत होतो प्रभाग वाईज। बर प्रभागात नंबर घेत असल्यामुळे तो उशीर व्हायला लागला तिकडे यायला। माणसं कमी होते। शेगावच्या कार्यक्रमात 15 माणसं गेलेले होते 3 दिवस। अहो हे 3 दिवसाचा विषय, नाल्या ह्या अनेक दिवसापासून भरलेल्या आहे म्हणतात त्या। अगोदर तुम्ही नाल्या, आता माझं लाईव्ह सुरू करून पहा तुम्ही, किती भरलेल्या आहेत त्या। बालाजीचा रस्ता आहे ना। हा दुसरं कसं थांबा 2 मिनिट थांबा तुम्ही, थांबा 2 मिनिट। हा बोला। घाण पाणी येऊन राहिलं नालीतलं, तर तुम्ही कोणाला एखाद्याला पाठवा आणि काढा ते। बर बालाजी रस्ता आहे, बाकी नाही काहीच आमचं म्हणणं। हे नगरसेवक आहेत आपल्या वार्डाचे विशाल काबरा। हा बोला बरं त्यांना। हॅलो काबरा, अहो हे पा सगळा ब्लॉक झाला, सगळं इतकं घाण पाणी आलं बाहेर। आणि हो नक्की आमच्या आमच्या घराला लागूनच खूप घाण आहे, इतकी घाण आहे की वास सुटला सगळं। विशाल बाबू भेजो बेटा, विशाल बाबू। हाँ माँ पढ़ रही थी, आबार बहुत पानी साचे वाला उठा। नहीं भेजू मामा। हाँ वो लकड़ी लेकर भेज दिया ना, थोड़ा खाली कर दिया कि हो जाएंगे। भेजू, अर्जंट भेजू। विशाल भाऊ द्या पाठवून 2 माणसं इकडे। नाला इथं भरलेला आहे पहा फुल। हे बघा इथं दाखवतो तुम्हाला, इथून पाणीच जात नाही इथून। हे बघा फुल भरलेलं आहे, घाण तिथं आलेली। इकडची बी नाली दाखवतो तुम्हाला, फुल भरलेलं होतं। आता नळ गेले आणि पाणी थोडं उतरलं आता, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त दाखवता येणार नाही। पण अगोदर जर आलो असतो मी, हे बघा नालीमध्ये फुल भरलेलं आहे। नालीमध्ये काही नाल्या साफ होत नाही का? हा साफ नाहीत होत म्हणून। काऊन ते साफ करणार येत नाही का लोक? येतात। मग नाल्या कसं काय साफ नाही होत? तिकून वरून पाणी येतंय ना, हा ते येतंय पाणी। पण ते नाल्यामधून जायला पाहिजे। मग नाल्यात आहे का व्यवस्थित? इकडची व्यवस्थित आहे, फक्त तीच नाही कोपऱ्यावर। हा पलीकडची बालाजी जाताना जरासा त्रास आहे त्या कोपऱ्यावरती नाही का? ते तेवढं साफ करायला पाहिजे समजा ते ना। बर नाल्या साफ होतात असं म्हणतात ते। मंदिरात राहते कामावर। बर इथं घाण पाणी होतं आता त्या। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।